नमस्कार मित्रांनो. जी स्त्री तुमच्यावरती खरंच मनापासून प्रेम करते ती तुमच्याशी बोलल्याशिवाय ती राहत नाही. जर तुमचं बोलणं नाही झालं तर ती टेन्शन डिप्रेशन येत असेल तर मित्रांनो हे तेव्हाच घडतं जेव्हा ती तुमच्यावरती प्रेम करतं. मित्रांनो, जेव्हा समोरच्यावर आपण प्रेम करतो म्हणजेच एखादी स्त्री आपल्यावरती प्रेम करत असेल, तुमच्यावरती प्रेम करत असेल तर तुम्ही ऑब्झर्व करा. ती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मी परफेक्ट आहे हे सिद्ध करण्याचा ती नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्हाला इम्प्रेस करण्याचा ती प्रयत्न करेल. म्हणजेच ती ती ऑलराऊंडर आहे आणि ती तुम्हाला आकर्षित करण्याचा त्याद्वारे नक्कीच प्रयत्न करते. तर मित्रांनो, हे तेव्हाच घडतात की ती मुलगी तुमच्यावरती प्रेम करत असेल, कारण इतरांना तुमचं अट्रॅक्शन देण्याची काहीच गरज नसते. तर तेव्हा तुम्ही समजून जायचं की ती स्त्री खरंच तुम्हाला लाईक करते. मित्रांनो, लव्ह इज नॅचरल पेनकिलर आहे. हे डोपामिन, ऑक्सिटोसिन आणि सेरोटीन हे हार्मोन्स वेदना कमी करण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे ह्याचा स्त्राव आपल्या शरीरात वाढत असतो. खरं प्रेम करणारा लॉयल असतो. तो तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. मित्रांनो बघा, जेव्हा व्यक्ती खरं प्रेम करते तेव्हा कधीच एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला मजबूर नाही करत. जे करण्यासाठी तुमची इच्छा नाही ते जबरदस्ती त्याविषयी नाही करत. तुमचं बोलणं, तुमची फिलिंग त्याला समजते. खरं प्रेम जेवढं सुखात तुमच्यासोबत असतं तेवढंच ते दुःखात देखील तुमच्यासोबतच असतं. खरा प्रेमी तुमच्या भविष्याचं प्लॅनिंग तुमच्यासोबतच करतो, कारण त्यांना माहीत असतं तुम्ही जीवनभर त्यांच्यासोबत राहणार आहात. जे लोक टेम्पररी प्रेम करत असतात ते असं करत नाहीत. ज्यांना त्यांचं स्वतःचं भविष्य माहीत नसतं ते तुम्हाला तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय सांगणार. त्यावरून तुम्ही सहज गेस करू शकता की त्या व्यक्तीच्या मनात नक्की काय आहे, जी तुम्हाला भविष्याविषयी डिस्कस करत नाही. तर मित्रांनो, दुसरं म्हणजे स्वतःपेक्षा समोरच्याची काळजी जास्त घेणं. ज्याचं खरं प्रेम असतं तो स्वतःपेक्षा त्याच्या प्रेमाची काळजी जास्त घेतो. जीवनात कोणताही मोठा निर्णय घेताना एकमेकांसोबत चर्चा करूनच घेतात. खरं प्रेम करणारी व्यक्ती आपल्या जोडीदाराला मान सन्मान देते. मित्रांनो, खरं प्रेम करणारी व्यक्ती आवर्जून त्या व्यक्तीसाठी वेळ काढते, त्या व्यक्तीबरोबर वेळ स्पेंड करते. तेव्हा त्यावरून देखील खरं प्रेम समजू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ संपण्या अगोदर मी तुम्हाला हेच सांगेन, जीवनात प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती खरं प्रेम शोधतो, पण तुम्ही खरं प्रेम करायला सुरुवात करा. नाहीतर जीवनात सगळेच खरं प्रेम असंच शोधत राहतील. कोणालाही कधीच खरं प्रेम मिळणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.